तर कॅबिनेट बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी गोगावलेंना सुनावल्याचं सूत्रांकडून कळतंय। नारायण राणेंबाबतच्या वक्तव्यावरून नितेश राणे यांनी गोगावलेंना सुनावलं। मंत्री भरत गोगावले यांनी मग नितेश राणेंची माफी मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कॅबिनेट बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी नारायण राणेंबद्दलच्या वक्तव्यावरून भरत गोगावले यांना सुनावल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते। भरत गोगावले यांनी नितेश राणेंची माफी मागितल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, नेमकं काय घडलं कॅबिनेटमध्ये? श्रुती, खरं तर काल मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांची स्तुती करता करता अनवधानाने एक वक्तव्य जे आहे ते त्यांच्या तोंडून निघालेलं होतं, परंतु त्या संपूर्ण वक्तव्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळालेली होती। नारायण राणे हे राजकारणात वरच्या शिखरापर्यंत कसे पोहोचले, तर त्यांनी अनेक केसेस अंगावरती घेतल्या आणि त्याचसोबतच मर्डर त्यांच्या नावावरती आहेत अशा पद्धतीचा उल्लेख त्यांच्याकडनं करण्यात आलेला होता। या सगळ्या संदर्भात नितेश राणेंनी मंत्रिमंडळाच्याच बैठकीमध्ये जी आहे नाराजी व्यक्त करून दाखवली, बोलून दाखवली आणि या सगळ्या संदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलगिरी जी आहे ती व्यक्त केलेली असल्याचं आपल्या खात्रीलायक सूत्रांनुसार माहिती मिळते। नक्कीच ही मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। कॅबिनेट बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी गोगावलेंना सुनावलंय। नारायण राणेंबद्दलच्या वक्तव्यावरून हे सगळं घडलेलं आहे आणि त्यानंतर मग गोगावलेंनी नितेश राणेंची माफी मागितल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।